नमस्कार. अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे क्यूट असे षटकोनी टीपॉय कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. याच्यासोबत मॅचिंग असे चेअर्स पण आहेत जे की आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. तर इथे आपण जस्ट दाखवलेलं आहे की अशी आपली चेअर आहे. तर चला तर मग सुरुवात करूया हे टीपॉय बनवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे मोती आपण 5 नंबरचे यूज केलेले आहेत कारण आता हे मिनिएचर टीपॉय आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी छोट्या मोत्यांनी अधिक सुंदर दिसतात. त्यानंतर ना आपल्याला गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि 5 आकाशी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता समोरचा एक पांढरा मोत्यामधनं आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. खालचा एक पांढरा मोत्यातनं सुई काढल्यावर आता इथे 4 आकाशी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा बाजूचा एक आकाशी आणि खालचे 2 पांढरे ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आणि आपल्याला हे जे फूल आहे कंप्लीट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. असे फूल आपण ऑलरेडी बनवलेले आहे बऱ्याच वेळा. तर अशा प्रकारे आपल्याला हे फूल कंप्लीट करून घ्यायचे आहे. बघा इथे 5 पाकळ्या झालेल्या आहेत. शेवटी मात्र आपण थोडंसं चेंज करणार. तर पहिले खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता बाजूच्या एका निळ्या मोत्यातनं सुई काढणार. बाजूच्या पाकळीतला एक निळा आणि इकडचा एक निळा मोती आहे आपल्याकडे. त्यासाठी आपल्याला इथे फक्त 3च मोती ओवून घ्यायचे आहेत शेवटी आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ना सुई फिरवत आपल्याला टोकाच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर ना आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर ना खालच्या 2 आकाशी मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आता बघा इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालच्या समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. खालचे हे 2 आणि समोरच्या टोकातला 1 ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि बाजूचा एक पांढरा आणि खालचा एक आकाशी ह्या 2 मोत्यातनं पहिले सुई काढायची. त्यानंतर ना समोरच्या 2 आकाशी मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे खालच्या टोटल आपण 3 मोत्यातनं सुई काढली. आता आपल्याला हेच रिपीट करत जायचं आहे. एकदा 3 एकदा 4 असे मोती ओवत हे 6-6चे गोल जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा हा 6 गोल कंप्लीट झाला. तर शेवटी जॉईन करताना मात्र आपल्याला फक्त 2च पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा पहिले आपण एकदा 3 आणि एकदा 4 पांढरे मोती ओवले होते. आता आपल्याला शेवटी फक्त 2 पांढरे मोती ओवायचे आणि अलीकडच्या आणि पलीकडच्या पाकळीतले 2-2 पांढरे मोती. अशा प्रकारे हे 6 मोत्यांचे गोल तयार करून घ्यायचे आहे. परत आपल्याला सुई आता तो जो टोकाचा मोती आलेला आहे एकदम कडेवरचा त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे आपण हे 3 लेयर्स आपण बनवून घेतलेले आहे. सेंटरचा पांढरा, त्यानंतर एक निळा, आता त्यानंतरनं एक पांढरा बनवला. ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला परत निळा लेयर बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी 5 निळ्या रंगाचे मोती आकाशी कलरचे मोती ओवून घ्यायचे. त्या टोकातल्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आता इथे 3 आकाशी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 2 पांढऱ्या मोत्यातनं काढली, 3 आकाशी मोती ओवले. बाजूचा एक आकाशी आणि खालच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. पहिले हे अलीकडचे 2 आणि त्यानंतरनं त्याच्या समोरचे 2. ठीक आहे. ह्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता परत एकदा 3 निळे मोती ओवायचे आणि खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं बघा इथे आता 4 निळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो टोकाचा मोती आलेला आहे खालचा एक पांढरा, बाजूचा एक निळा, खालचा एक पांढरा हे आणि त्या एक पांढऱ्याच्या समोरचे 2 ह्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे. रिपीट खालच्या बाजूचा एक निळा आणि खालच्या 4 पांढऱ्या मोत्यातनं काढायची. परत एकदा 3 मोती ओवून घ्यायचे आणि लास्टच्या वेळी म्हणजे आता हे 3 मोती ओवल्याच्या नंतरनं आपल्याला खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 4 निळे मोती ओवायचे आणि खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी लेयर आहे कंप्लीट करून घ्यायची आहे. एकदा 4 मोती, त्यानंतरनं 2 वेळेस 3-3 मोती ओवायचे आहेत. परत एकदा 4 मोती ओवायचे. अशा प्रकारे बघा ही लेयर कंप्लीट झालेली आहे. आता शेवटी मात्र अलीकडचे तिकडचा एक इकडचा एक 2 निळे मोती आहेत
त्यामुळे आपल्याला वरतून फक्त 2च निळे मोती ॲड करायचे आहेत आणि बाजूचे आणि खालचे सगळे मिळून जे आहेत ते 4 मोती झाले. तर अशा प्रकारे हा 6 मोत्यांचा गोल जो आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि वरती जो टोकाचा मोती आहे, एकदम कडेचा जो मोती आहे, त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे षटकोन आपण इथे बनवून घेत आहोत. आता आपल्याला परत एकदा पांढऱ्या कलरचा लेयर बनवायचा आहे. त्यासाठी इथे 4 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घेतले आणि त्या निळ्या रंगाच्या मोत्यातनं सुई काढली. आता खालच्या समोरच्या 2 निळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. बघा 2 आकाशी कलरच्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बघा बाजूचा 1 पांढरा, खालचे 2 निळे. तर हा 6 मोत्यांचा गोल होईल. इथे आपल्याला 1 5 मोत्यांचा गोल, 1 6 मोत्यांचा गोल, त्यानंतरनं खालच्या 4 मोत्यातनं सुई आपण समोर काढून घेणार. आकाशी 4 मोत्यातनं सुई समोर काढायची आहे. त्यानंतरनं परत एकदा आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत. बाजूचा 1 पांढरा आणि खालचे 2 आकाशी, अशा प्रकारे हे 6 मोत्यांचा गोल इथे तयार होईल. ठीक आहे. आता खालचे पहिलेचे 2 आकाशी, समोरच्या 2 आकाशी मोत्यातनं सुई काढली. परत एकदा 3 पांढरे मोती ओवायचे आणि हा 6 मोत्यांचा गोल कंप्लीट करायचा. आता जेव्हा तो जो टोकाचा मोती येतो, एकदम कडेचा जो मोती येतो, तिथे आपल्याला 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. ठीक आहे. तर खालचा 1 आकाशी, आता वरून आपल्याला परत 3 मोती ॲड करायचे आहेत आणि बाजूचा 1 पांढरा आणि खालचा 1 आकाशी. तर हे बघा, हे अशा प्रकारे इथे टोक जेव्हा येईल तेव्हा आपल्याला 5 मोत्यांचा गोल बनवायचा आहे आणि बाकी मध्यंतरी जी लाईन आहे त्या लाईनमध्ये आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. ठीक आहे, समजलं? बघा टोकामध्ये फक्त 5 मोत्यांचा गोल येईल, 4 पांढरे 1 आकाशी, आणि बाकी मध्यंतरी जी पूर्ण लाईन आहे तिथे 6 मोत्यांचा गोल येईल, 4 पांढरे आणि 2 आकाशी. तर अशा प्रकारे आपल्याला ही पांढरी लेयर कंप्लीट करून घ्यायची आहे आणि असाच अजून एक षटकोन बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या दोन्ही षटकोनांना एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. कसं करणार? तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर जिथं ते 5 मोत्यांचा गोल झालेला आहे ना तयार, तर त्या 5 मोत्यांच्या जे जो गोल आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. बघा वरती जे 2 पांढरे मोती एकसाथ आलेले आहेत त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. बघा इथे आपण अगदी स्लो घेतलेला आहे कळण्यासाठी व्यवस्थित. त्यानंतरनं 1 पांढरा मोती ओवायचा आहे. आता दुसरा जो षटकोन आहे त्यातला पण आपल्याला अशा प्रकारेच हे 5 मोत्यांचा गोल शोधायचा आणि त्यातल्या वरच्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. 5 मोत्यांपैकी वरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. बघा तो दोन्ही षटकोन एकमेकांवर असे ठेवायचे आहेत. त्यानंतरनं परत 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि पहिलेचे जे 2 मोती होते खालच्या षटकोनातले 5 मोत्यातले जे पहिलेचे 2 मोती होते त्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला हे 6 मोत्यांचे गोल बनवत जायचं आहे आणि हे दोन्ही षटकोन एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे. बघा आता त्या एक जे मोती आपण ॲड केला होता त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं समोरच्या खालचे 2 आणि आता समोरचे 2 अशा 4 मोत्यातनं सुई काढायची. परत 1 पांढरा मोती ओवायचा. त्यानंतर आता खालच्या साईडच्या, आता बघा हे असं 4 मोत्यातनं वरच्या म्हणजे एका षटकोनातल्या 2 मोत्यातनं सुई काढली. 1 परत पांढरा मोती ओवला. त्यानंतरनं वरच्या षटकोनातल्या 2 मोत्यातनं सुई काढली आणि मध्ये जो पांढरा मोती ओवलेला आहे त्या मोत्यातनं सुई काढून दुसऱ्या षटकोनामध्ये जायचं आहे. त्या षटकोनाच्या 4 मोत्यातनं सुई काढायची आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही षटकोन एकमेकांना आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. तर अशाने काय होईल, आपला जो टिपॉय आहे तो अगदी मजबूत बनेल आणि छान दिसेल. त्याला एक 3D लुक जो आहे तो व्यवस्थित त्याला तो मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 6 गोल बनवत जायचं आणि एकमेकांना अटॅच करत जायचं आहे. एक पांढरा मोती ओवत जायचा आहे. इथे तुम्ही वाटल्यास निळा मोती देखील यूज करू शकता. हे बघा आता हे असे आपण हे जॉईन केल्यावर हे असं दिसून येत आहे साईडला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचा स्टँड बनवायचा आहे हे उभं राहण्यासाठी, बरोबर ना? तर आपल्याला आता धागा जो आहे तो जो निळे मोती दिसत आहेत, निळ्या मोत्यांची जी लाईन आहे 4ची, त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं 3 पांढरे मोती यूज करायचे आहेत ओवायचे आणि खालच्या एका निळ्या मोत्यातनं, ज्या निळ्या मोत्यातनं सुई काढली त्या निळ्या मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची आहे. त्यानंतरनं बघा तो 1 निळा आणि त्याच्या समोरचा 1 निळा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची.
बघा ही स्टेप आपण ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये केलेली होती. तुळशीचं जे वृंदावन आपण बनवलेलं होतं तिथे. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही तिथून देखील अजून चांगल्या प्रकारे बघून घेऊ शकता. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर आपल्याला हे त्यानंतरनं बघा खालच्या त्या निळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर वर आपण 2 पांढरे मोती ओवले. बाजूच्या एका पांढऱ्या मोत्यातनं आणि खालच्या 2 निळ्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं परत आपण 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि असंच ही जी निळी लाईन आहे कंप्लीट करून घ्यायची आहे. 2-2 पांढरे मोती ओवत जायचे. शेवटी मात्र जेव्हा दोन्ही अटॅच करताल तेव्हा आपल्याला एकच पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि दोन्हीकडच्या चौकोनातले एक पांढरे मोती असे 3 पांढरे मोती होतील. ठीक आहे. तर बघा ही अशी एक लेयर तयार झालेली आहे हे स्टँडची. तर तुम्हाला जेवढा उंच बनवायचं असेल तेवढा उंच तुम्ही बनवू शकता. तर आम्ही इथे 3 लेयर बनवलेली आहे टोटल. तर दुसरी लेयर कशी बनवायची, तर परत आपल्याला सुई सेंटरचा जो एकदम टोकाचा मोती आलेला आहे पांढरा त्या मोत्यात आणायचा आहे. तिथं 3 पांढरे मोती ओवायचे आणि त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तो एक पांढरा आणि त्याच्या समोरचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. परत खाली जसं आपण 2-2 पांढरे मोती ओवत हे जे वाढवलं होती लाईन जी आहे, जी भिंत म्हणू शकतो आपण, स्टँड जो वाढवलेला तो तसाच वाढवत जायचा आहे. तर असे आता 2 लेयर 3 लेयर आम्ही इथे 3 लेयर केलेले आहेत. तर तुम्ही जेवढं जास्त लेयर करत जाल तेवढं हे उंच होत जाईल. ठीक आहे. तर सेम ही प्रोसेस आपण तुळशी वृंदावन बनवताना त्याचे साईडच्या ज्या भिंती असतात वृंदावनाच्या तर त्या बनवण्यासाठी असंच यूज केलं होतं. ठीक आहे. हीच टेक्निक यूज केली होती. तर तुम्ही त्या व्हिडिओमधनं देखील बघू शकता. या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला इझिली हे समजून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे टीपॉयचे स्टँड आहे, ही टीपॉयचे जे पाय आहेत, हे पाय आपल्याला असे बनवून घ्यायचे आहे. आणि बघा हे बनवून झाल्यावर याला एक सुंदर असा फुलाचा आकार प्राप्त होतो बघा. असा नुसतंच म्हणजे गोल नाही बनत. तर बघा जसं हे वर येत जाईल तसं याला एक सुंदर असा फुलाचा आकार जो आहे तो इथे मिळतो. तर हे असेच आपल्याला पूर्ण वाढवत जायचं आहे. त्यानंतरनं शेवटी आपल्याला धागा कट करून त्याची एक पहिली गाठ मारून घ्यायची आहे आणि नंतरनं धागा कट करून घ्यायचा आहे. तर हे पूर्ण झाल्यावर फायनल लुक जे आहे आपलं असे दिसेल, हे मागच्या साईडने आणि हे समोरच्या साईडने. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपले अगदी सुंदर असे 3D टीपॉय जे आहे ते बनवून तयार झालेले आहे. बघा इथे आपण 3 लेयर्समध्ये हे पाय वाढवलेले आहेत आणि अशा प्रकारे हे सुंदर टीपॉय तयार झाले. तर तुम्हाला आमचा आजचा क्यूट मिनिएचर टीपॉय कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चेअर आम्ही उद्या किंवा परवाच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच दाखवू. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.